ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि आनंददायी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामी एक चांगला संदेश घेऊन आले आहेत. त्यामुळे तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि तुमच्याजवळ एक चांगली बातमी येणार आहे. त्यामुळं हा संदेश तुम्ही मोजून 8 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्ही भाग्यवान ठराल आणि स्वामींचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल. म्हणून स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु प्रत्येक सकाळी कोणाचे ना कोणाचे नशीब उधळण्यासाठीच असते. ठेवायचा असतो तो फक्त संयम आणि जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही. जेव्हा काय करावे काही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही. तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर आम्ही धन्य झालो आहोत. आम्ही लक्षात ठेवलंय की लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि जेव्हा आपल्या गरज असते तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून उगा स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भाऊ भक्तीने आदरतेने हाक मारली असता ते तात्काळ हो देतात आणि धावून येतात. ते स्मर्तगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. नामाने पापी माणसे पुण्यवान म्हणतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे आणि नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तेच लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख होऊ नका. स्वामी, माझा जन्म हा माझ्या हातात नव्हता ना माझा मृत्यू माझ्या हातात आहे, पण त्यामधला हा आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगानुयोगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. त्यावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजात ही असतंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून सिंह घेणारे प्रसिद्ध होत असतात. म्हणून आयुष्य मिळवणं हा नाही नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपल्या मनात आली किंवा केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच. त्याच्या मुखी स्वामींचे नाम, त्याच्या आयुष्यात दुःखाचे काय काम. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. कारण आपण काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. आणि स्वामी कृपा म्हणजेच वेगळं काय सांगायचं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाचाच भाग आहे. मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन देऊन जातात. संकट समयी कोणत्याही रूपात मदत करून जातात. तुला साखर काय मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला तुझ्या अक्कलकोटाच्या स्वामींचं वेळ लागेल. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठीच तू पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मक अजून बळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस.
हे आई, आज आम्हाला बाळांना ही समज दिली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ अजिबात येणार नाही हे लक्षात घ्या. आणि आजवर कितीच्या किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि असा निष्ठावान मनुष्याला बसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काही उपाय घेऊन येते. जर त्या काही उपाय मिळत नसेल तर मग ती समस्याच नाही. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा है. एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कुणी निर्माण केले तर तो काय सांगेल? तर 5 भौतिक तत्वांपासून याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल. हे मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही असे कोणालाच म्हणता येणार नाही. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुखदुःखाचा तडा न जाता सुखाची जोड धोणे म्हणजे तडजोड होय. तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपणा लागतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणतीही गोष्ट असेल तर ती आहे दान. आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. जसे नदी पूर्वेला वाहिली काय आणि पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी मला नामस्मरणात पाहतो, तर कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमया सागरालाच येऊन मिळतात. जोपर्यंत परमात्म्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताशी झालो नाही. संकट देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होण असे भाग्य का नामाची काळजी घ्या, का म्हणजे काळजी करण्याची वेळ कधीच येणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ओळख सगळ्यांशी ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टींमध्ये आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी म्हणतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधीही ते घाबरत नाही. चेहरे प्रत्येकाचे दिसत असतात. म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतरंगात आहे आणि मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर नक्कीच येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी असते, जो गरम असला तर हात भासतो आणि थंड असला तर हात काळे करतो. म्हणून श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आणि स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात, हे अनुभवलं की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार, जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपल्या हातात त्यांचा हात धरला असतो. आपण ज्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. आणि कधीच कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे
त्यात समाधान वाटणे या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो आणि स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे. हसता हसता सामोरे जा आई भविष्याला, तर घडवू शकाल. भविष्याला कधीही निघून जाईल. आयुष्य तुम्हाला अजिबात कळणार नाही. म्हणून हे भविष्य घडवता घडवता तुमचं आयुष्यही तुम्ही जगायला पाहिजे. आत्ताच तुम्ही हसायला शिकलं पाहिजे, नंतर मिळू शकत नाही. स्वामी स्वामी जप करा. स्वामी भेटे भोळ्या भक्ता, ऐसा माझा देव भोळा. मात्र नाम घेतो घेतो धावा जीवने दिले तू. सांभाळणारी तूच, आशा नाही विश्वास आहे. दुःख निवार नाही तूच, निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. म्हणून मित्रांनो, तुम्ही नुसतं स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि चमत्कार बघा. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट करायचा आहे. देव का इतका येडा नाही हे समजून घ्या आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म हे करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? विचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे की रात्री त्याला सुखाने झोप येईल. तरुणपणे असे कर्म करावे की ज्याने म्हातारपणी सुख मिळेल आणि जन्मपणे असे कर्म करावे की ज्याने त्यास परलोकात देखील सुख मिळेल. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले, यात शंका नाही. तुमची कळकळीची ठहाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. स्वतःला असं बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्यांच्या जवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल डिलीट करता ना. आयुष्यात मरगळ तेच आहे, तेव्हाही असंच करा. नको असलेली आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा. आयुष्य पुन्हा वेग येईल आणि तुमच्या चरणी ठेवून माता धरावे तुमचे पाय. आयुष्याचे सार्थक करेल स्वामी माझी माय. स्वामींचे ध्यास लागणे म्हणजे स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. आणि दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका. काळ किती वाईट असू द्या, पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच. आणि शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती अशीच निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. इतकंच खरं. माणूस म्हणून जग कधी कोणाला दुखवू नको, कधी कोणावर रागवू नको. माणूस म्हणून जन्मास आला, माणूस की मात्र कधी विसरू नको. हे बाळा लक्षात ठेव, असे स्वामी म्हणत आहेत. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही, तर तू स्वामींचा योद्धा आहेस. थोडे सुद्धा खचायचे नाही, कारण स्वामींचा तू बाळ आहेस. आता मागे फिरायचे नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते त्याच आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांसाठी आणि अनेक यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. पण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे काही कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. समजा एखाद्या इसमाला एक मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दरवाजावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत. त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे असे मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो बिनतक्रार त्याला आत सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसेच भगवंताचे नाम म्हणजे भगवंताचे सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची भेट होईल. त्यापासून स्वामींना शरण जाणाऱ्या भक्तांच्या पाठीशी स्वामी सदैव असतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुम्ही चिंता देवाला असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ हे नाम ऊर्जावान बनवते आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी वाक्य हरलेल्या जीवनाला धैर्यवान बनवते. स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा
यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना नक्कीच करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जरी चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. आणि ज्यांची नीती चांगली असते त्यांची प्रगती थांबत नसते. ज्यांची दानाची दानत असते त्यांची उजळ भरलेली असते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे मात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आणि ऐश्वर्य होऊन चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, स्वामींचा सेवेकरी होणे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही स्वामींची सेवाही नक्कीच केली पाहिजे. एवढं तुम्ही फक्त ध्यानात ठेवा, जेवढे जास्त स्वामींची सेवा कराल तेवढे जास्त तुम्हाला मूल्य मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला स्वामींची मनापासून सेवा ही करावीच लागेल. म्हणून आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगा, कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान तुम्हाला मिळणार नाही. आणि ध्येय उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्त्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी, कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर पडू शकतो. आणि जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव देत असतो. आणि संगत आपणास घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळतेच असे नाही. त्यावेळी फुलांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवतालची काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच मात्र विसरणार नाहीत आणि ते विसरतही नाहीत. म्हणून मित्रांनो, आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. हे सत्य स्वीकारा, कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणार आहे. आणि एखादे कार्य तेव्हाच सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार काम करा. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो, कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा अजिबात नाहीये. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती वेळच ठरवत असते. म्हणून वेळेसाठी फक्त स्वामींचे नामस्मरण तुम्ही मनापासून करा, कारण जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण तुम्ही मनापासून कराल तेवढे जास्त तुम्हाला चांगले फळ मिळत जाईल. आणि त्या चांगल्या फळाचे रूपांतर तुमच्या जीवनामध्ये चांगलेच होणार आहे. आणि ते चांगले होण्यासाठी सुद्धा तुम्ही चांगल्या मनाने ती प्रार्थना केली पाहिजे. जेवढे जास्त चांगल्या मनाने तुम्ही प्रार्थना कराल तेवढे जास्त तुम्हाला चांगले फळ अजून मिळत जाईल. आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना तशा प्रकारे करायची आहे की स्वामी त्यासाठी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतील. आणि भरपूर आशीर्वाद दिल्यानंतर तुमचे जीवन हे उजळून जाईल. आणि तुमचे जीवन उजळल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख झेलायला लागणार नाही, कारण स्वामी तुमचे सर्व दुःख नष्ट करून टाकतील आणि तुम्हाला चांगले सुखाचे दिवस आणतील. म्हणून तुम्ही स्वामींची भेट घ्यायची आहे आणि स्वामींना नक्कीच तुम्ही नमस्कार करायचा आहे. आणि स्वामींचे नामस्मरण करून स्वामींना जपून तुम्ही दररोज स्वामींना आठवायचं आहे. आणि स्वामींच्या भेटीला सुद्धा तुम्ही जायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जेवढं जास्त स्वामींची भेट घ्याल तेवढे जास्त तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. आणि असे अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवून जातील. आणि भरपूर काही गोष्टी शिकून गेल्यानंतर तुम्हाला असे अनुभव जीवनात भरपूर काही ज्ञान देऊन जातील. एवढं फक्त लक्षात घ्या. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला आयुष्यामध्ये अजून प्रगती करायची असेल आणि अजून तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर तुम्ही नक्कीच धाडस दाखवू शकता. आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करा, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा पोहोचू शकतो. आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते, हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते. हे वास्तव लक्षात घेऊन जीवन जगा. आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते, त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य द्या, कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे असते. आणि यश मिळवण्यासाठी
गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न हा करावा लागत असतो. म्हणून हे प्रयत्न आपल्याला जीवनाकडून करायलाच लागतील आणि यासाठी आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागेल. त्यासाठी स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवून फक्त त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला भरपूर मोठे फळ मिळेल आणि भरपूर चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. आणि स्वामींवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.